बापरे म्हणजे तो म्हणत आला ए इकडे ये बघा चालल्यावर बघ चालू ना आम्हाला पैसा चायनीज खायला का तुझं पेट्रोल किती जाईल? 450 रुपये. 450 रुपयाचे पेट्रोल जाणार ना दादा ते पैसे काय तुझ्या चार हा बघ तू 100 पाठव माझं बाकी. थांब थांब 4 किलोमीटर कसं रे तिकडे 3-4 किलोमीटर केल्यावर आम्हाला माहिती कसं गेला तेवढा आत्ताच. मित्रांनो आता आपण आलेलो आहे वारगोडला चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता आपण 3 जण आलोय गाडीवर. हे पाहू शकता इकडे आपला मित्रांनो मित्र आहे आणि गाडीने फुटपिट गाडी आम्ही थांबलेली इथं. तुम्ही पाहू शकता लोकेशन कसली सुंदर इकडं डोंगर बिंगर आहे आणि हिरवगार सगळं झालंय. आणि गाडीने कुठं मित्रांनो गाडी बघा कुठे गेलाय बघा गाडी घेऊन फोटो काढत बसलेलो तर गाडी घेऊन गाडी तिकडे गेला. किती लांब आहे बघा गाडी ही बघा गाडी तिकडे किती सुंदर वातावरण आहे बघा. आता आम्हाला तिकडे चालत जायचंय परत ते का तिकडे तो का आपला गडी बोलावतोय तो का तू येईनाच गडी तो का तिथं थांबलाय पाहू शकतो तुम्ही तो का कोपऱ्यात तो का तिथं आता जायचं चालत. पण मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे या साईडला आणि कसलं भारी वाटतंय वातावरण. आणि आम्ही 3 जण आलतो आज देवाला चाललेलो आहे तर म्हणलं आपल्याला चांगलं लोकेशन दिसलं आणि इथं आपण पण एकदा आलतो मित्रांनो. पण तेव्हा हिरवगार नव्हतं. आज सध्या इतकं हिरवगार झालंय ना तर काही सांगायचं नको. त्यामुळे इतकं भारी वाटतं. तुम्ही पाहू शकता पाठीमागे किती सुंदर वातावरण आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता ऊन नाही काय नाही सावली पडली कसं सुंदर वाटतंय. आणि आता आम्ही चालू चालत मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही दाखवतो तिकडे बघा शी चाललाय चालत आणि तिकडं थांबली गाडी तेव्हा त्याने आता चालत जायचं. आम्ही फोटो काढायला थांबलेलो तो मांडा तुम्हाला किती काढायचं तेवढं काढा फोटो तर तुम्ही आहे तिकडं. मग तो गडी गेलाय तिकडे गाडी घेऊन हंटर गाडी 3 जण आले मित्रांनो. की बघा तिकडे कसलं भारी त्या साईडला बघा हा गडी दोघं चालली होय रे अय कसं वाटतं येऊन पाय दुखा लागलं म्हणते चालून चालून. हे बघा कसलं मित्रांनो काही काय माहिती झाडीच वेगळी ती हे बघा कसलंय बघा फुलं येतात पण बाहेर दिसते बघा इथं त्या फुलं कशी आले सकाळी बघा लय बाहेर दिसते हे बघा हा हिला लगेच केलं पुढं आणि मित्रांनो तो अनेकडे चालला पुढे जाऊ पुढे गेला तसं तसं आम्ही पुढे आहे ना तसं जाते पुढे आपण पळत तर चला आता बघू चला एक पळत तरी ती जाणार पुढं गेला तो हाय लागला काय मित्रांनी बघा बघा कुठे गेला गाडी घेऊन हा कुठे गेला बघितला का हायला ये आता काय करायचं ती करत गेला हायला हा वरच गेला ते गडी आता काय करायचं हायला अवघड झालं मित्रांनो गडी करत गेलाय गाडी घेऊन पुढे वर तो का तिकडे गेलाय हायला काय करणे आता आता काय येईल काय करणे आता काय कर नाही मित्रांनो सोडून केलंय आमच्या दोघांना पण त्याच्याबद्दल काय सांगशील हा आता काय सगळी वाईट परिस्थिती लय वाईट परिस्थिती. काय विषय झाला सांगतो तुम्हाला मित्रांनो कशामुळे गेलाय कारण काय आम्ही 2 जण चालवलं गाडीवर ती त्याला काय म्हटलं तुम्हाला पेट्रोलला पैसे द्या. आम्ही म्हटलं पुढे गेल्यावर पैसे देतो. त्याने पेट्रोल टाकलं म्हणजे त्याचे पैसे पेट्रोल टाकलं त्याने आणि त्याला काय म्हटलं पुढे गेल्यावर पैसे देतो. मग आम्ही तर काय झालं इथं चांगलं लोकेशन तुम्ही पाहू शकता इकडे कसलं लोकेशन भारी इकडं का लोकेशन. त्याला काय म्हटलं इथं आपण फोटो काढू आणि मग तुला पैसे देतो. आणि यशस्त्र म्हटला पैसे बी नाही देणार आता आणि गाड्याने गाडी चालू केली डायरेक्ट गेला वर पैशामुळं त्याला पैसेच नाही दिले त्यामुळं. आता त्याला फोन करू तर त्याला ऑनलाईन पैसे पाठवावे लागते आणि त्याशिवाय ती येणार नाही. त्याला ऑनलाईन पैसे पाठवू मग आता बघू काय होतंय ती नाही येणार बरं का देऊ त्याला यायलाच लागेल कारण की यायलाच लागतंय त्याला फोन करतोय का फोन करतोय आता
इकडे फोटो बिटो काढायचं सर्वजण, कारण की वातावरण इतकं भारी ना सुंदर इकडचं. तुम्ही पाहू शकता पाठीमागं झाडे बिडे. तुम्हाला आता ही बघा काही झाडे कशी हालतात बघा वारी नका, किती सुंदर. हा का कशी मित्रांनो किती सुंदर आहेत बघा झाड. फोन लावलाय बघा. नाही उचला नाही फोन, अवघड झालं. फोन लाव बरं एकदा डबल परत. लाव एकदा बरं फोन लाव बरं एकदा 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 फोन लाव बरं. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? आता वर जायला पाहिजे होतं वर, पण काय गेला गडीवर ती, नाहीतर गाठायचं वारगोडच नाही तर ती. त्याचं काय खरं नाही लागायचं. त्याचं आता काय नाही भुका खरं. लागल्यात मला उपाशीच मारायची. खरंच अवघड झाली आता. एकदा फोन लाव काय होते बघ ती. अवघड झालंय मित्रांनो, बेकार झालंय. पैसे नाही दिले म्हणून तो गडी गेला रागाच्या भरात. केला काय वाईट कसा गेला. पैसे त्याला म्हटलेलं सोडतो, पण इथं आलं फोटो बिटो काढायला दोघं जण. आणि तो आम्ही फोटोचा आला फोन मित्रांनो, फोन आलाय. आता बघू आता काय म्हणतोय ती. बघा गाडी बघा आली हंटर. त्याला यायलाच लागतं, ते यायलाच लागते त्याला माहिती का. आणि आला बघा गडी गेलता 4-5 किलोमीटर गेला असं वर. घाटावरून वर गेलता 4-5 किलोमीटर मित्रांनो. पारायने आमच्या आबर घालावली. आबर म्हणजे तो उन्हात आणत. ऊन बघा आता ऊन आले. मग अशी काही एवढं ऊन नव्हतं, पण आता ऊन लागायला लागले बघा. मग सावली होती आणि गाडी चालवून 3-4 किलोमीटर वर गेला आणि आम्हाला उन्हात थांबवले दोघा जणाला. की बघा आला हा घा नहीं चलते प्यार सोनिए, नहीं चलते प्यार. अखा में सुरमा काला, बुलां ते लारे नी, मुंह ते मुस्कारा झूठा जो. बघा लय खतरनाक विषय झाला मित्रांनो. चल बरोबर एकदा परत नाही तर जायचं ती. आरला का तुला लाजबीज आहे का नाही. 2 वाजता आम्हाला थांबवले उन्हातला का. कशामुळे जॅका मारते बघा. कशामुळे केलता तू, कशामुळे केलता पण मित्र आला बघा. कशामुळे केलता तू सोडून आम्हाला, कशामुळे केलता सोडून. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? पैसे पाठवा. कसले पैसे. हो तो म्हणला नको घेऊ सोन्याकडून. सोन्याला पैसे देऊ नका म्हणला तो आता फोन केला त्याने. तो म्हणला पैसे देऊ नका माहिती का. अरे भूक लागली चल मागा नाही तर घरी मग. अरे ऊन लागते सोन्या ऐकला का. माघारी आला पाहिजे आपल्याला. चैनी सांगतोय घडी तो की चैनी सांगतोय. उशीर झाला 2 वाजता ऐकला का. हा 150 तुला पाठवतो तिथे गेल्यावर. चल चल का सोन्या. एवढा बिकार कामाला का तू. आम्ही कामाला आत्ता नाही का. आमचं कामाला आता तरी तुला दिलं असतं तरी एक वस्तू. चल चौथीला काय येऊ चल का. हा तो ती घेतोय चल. हा तो ती घेतोय चल. चल का ऐकला का. अरे वाजत किती लागा. चल घरीकडे मग चल. चालून कुठनं चालवले बघा मित्रांनो. बघा ही डोंगर आहे का इथनं. ह्या डोंगरावर काही बारा दिसतोय का डोंगर. हिथनं चालवत आणलं इकडून नका इकडून इतक्या लांबनं. इकडून हिथनं चालवत परत इथनं वर आलोय आम्ही. वर नका गाड्या हिथनं गाडी घातली इकडे नेली परत गाडी आणि इकडे आणली परत. ही बघा पैसे कोण मारणार. मी भरतो 150. काय चायनीचे पैसे. मग मी तिथे भरतो की मग. अरे माझ्या पैसे पाठवा तुम्ही दोघांना 300 रुपये पैसे. चायनीज खायला का तुझं पेट्रोल किती जाईल? 450 रुपये. 450 रुपयाची पेट्रोल जाणार ना. 450 पेट्रोल गेले कुठे गेले. ते पैसे नाही तुझ्यामुळे 100 पाठवा. चार. हा बघ तू 100 पाठवा. माझं बाकी थांब 4 किलोमीटर कसं गेला तिकडे. 3-4 किलोमीटर केलं नाही देणार. 100 दे पाठवले 100. 100 थोडा वेळ पाठवतो 150 जाऊ नये. मी 210 जाणार आहेत माझं. त्याचं काय अरे तुला चालते की त्यांनी तू ते कामाला ठेवायचं. यायचो. कामाचं तो म्हणजे आमच्या उपकार करतो का. याचे नाही म्हणे पैसे दिले तर गाडी बस. तू द्यायची लेख पण हे दे. नाही, त्याच्याकडे घेतले. दीडशे घेतले ते. गीताला म्हणलं का नाही मंदिरापाशी गेलो का नाही आपण देवापाशी लागणार आहे त्याला. तो आला. कुठं करतात वर नाही वर केलं 2-3-4 किलोमीटर वर केलं तू. सणाडी केलं मला माहिती. बरं कसं आहे बघा इकडं.
दर्शन झालं मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालं. आता आपण जाऊ पुढे. तर चला असंच कंटिन्यू ब्लॉग बघा. तुम्ही बघू शकता इकडं मंदिर आहे. आताच आपण मित्रांनो दर्शन घेतलं आणि आता आपण जाऊ पुढं. तर आता सध्या मित्रांनो आपण दर्शन घेतलं भैरवनाथाचं. तर आता आपण खंडोबाचं दर्शन घेणार आहे. खंडोबाचं मंदिर आहे. तर चला इकडं चालत दर्शन घ्यायला. तर चला मित्रांनो दर्शन घेऊ. तर तुम्हाला पाणी दाखवतो. पाणी मित्रांनो आता सध्या किती आपल्याला माहीत नाही आहे. तर आपण बघूया. रे बा इथं आहे. तर इथं टाकी पाण्याची तुम्हाला आपण बघू. इकडे मित्रांनो पाहू शकता किल्ला आहे. तर आपण बघू पाणी किती. काय की आता पावसाचा दिवस आहे ना, पाऊस जास्त पडलाय ना, त्याच्यामुळे पाणी बऱ्यापैकी असेल. तरी बघू. आणि पाणी मित्रांनो स्वच्छ असतं तिथलं बरं का. पण आता बघू पावसामुळे खूप पाऊस पडला ना, त्यामुळे थोडंसं पाणी गढूळ पण झालं असेल. तरी बघू, कारण की तर जत्रा असली का नाही मित्रांनो, तर पाणी इथनं आहेत ना, तर नेते इथं बघा तुम्ही दाखवतो. तर इतकं स्वच्छ पाणी ती पावसाचं घाण पण नाही. चला आपण खालनं जाऊन तुम्हाला दाखवतो. खाली जाऊन कसं आहे ती नेमकं पाणी कसं आहे सुंदर. इथं आम्ही पण आधीवर येतो का नाही, आम्ही जत्राला येतो ना नाही, तर इथं येतो तुम्ही पाहू शकता. पाणी इथं नाही, स्वच्छ पाणी असतं. पण आता सध्या काय झालं माहिती का, थोडंसं मित्रांनो शेवाळ आले. कारण की पाऊस तुम्हाला माहिती असतं, पाऊस खूप पडतोय. त्यामुळे पावसामुळे येतं का नाही थोडंसं शेवा बिवा कडे आलंय. असं आहे मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडे किती पाणी बघा. आणि तुम्हाला एक नंतर खासियत सांगतो, इथं आहे का नाही त्या पाणी ही उन्हाळा असू द्या, उन्हाळ्यात पण मित्रांनो पाणीच आटत नाहीये. एवढं पाणी आहे का नाही, थोडं कमी होतं, पण पाणी मात्र ह्याच्यातलं मित्रांनो आटतच नाहीये. तुम्ही पाहू शकता किती पाणी. आता सध्या पाऊस आहे म्हणून जाऊ द्या, पावसात एवढं पाणी असणारच आहे. आणि पाऊस नसला का नाही, उन्हाळा असला का नाही, कडक ऊन असू द्या, कडक मित्रांनो उन्हाळा असला का नाही, तरी ह्याच्यात आहे ना की ह्याच्यात पाणी असतं म्हणजे असतंच. केव्हा पण आम्ही पण मित्रांनो उन्हाळ्यात आलो का नाही, तरी ह्याच्यात मित्रांनो पाणी असतं म्हणजे असतंच. बघा कसलं पाणी, हे बघा, हे बघा पाणी. तिकडे पाणी असतं म्हणजे असतंच. उन्हाळा असू द्या नाहीतर काय असू द्या, उन्हाळा हिवाळा पावसा कंटिन्यू पाणी ह्याच्यात असतं म्हणजे असतं. तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ आहे. पण असं त्याच्यावर घाणबीण पडली, कारण की वारं का वाराने मित्रांनो ही झाड बिड बघा, झाडातलं मित्रांनो कसं सुंदर दिसतं इकडून. तर आहे ना हे थोडंसं घाण पडली, पण काय नाही, पाणी किती स्वच्छ आहे बघा. पाणी बघा स्वच्छ आहे, तुम्हाला दाखवा बघा स्वच्छ आहे, सगळं खालचं दिसतंय. हे बघा कसं पाणी स्वच्छ आहे. तर बघा पुन्हा एकदा मला दाखवतो पाणी. तर चला मित्रांनो आता वर जाऊ. आपलं दर्शन सगळं झालंय. आता जाऊ आपण पुढं. ही बघा चला थांबलेत आपली. इकडून तुम्हाला इकडून जाऊ आपण असंच. ही बघा इकडे कशी मित्रांनो घर बिर आहेत पाठीमागं. त्या साईडने हिरवं बिरवं सगळं हिरवं झालंय. तर आता आपण काय करू, जाऊ. डायरेक्ट आपली मित्र बित्र वाट बघतात आपल्याकडे बघा. थोडा उशीर पण झालाय ना इथं, आपली वाट बघते तिथं थांबल्यात. तर चल लवकर जाऊ. किती सुंदर किती भारी वाटते मित्र. शकता इकडे मित्रांनो किल्ला आहे. आता वरती केलं नाहीये कारण की मित्रांनो आपला टाइमच नव्हता. तरी दुसरा एक व्हिडिओ टाकलेला आपण, त्या व्हिडिओमध्ये आपण गेलतो जातो. पण सध्या काय झालंय थोडंसं काम मित्रांनो असल्यामुळे आपण वरती केलं नाही. तर तुम्हाला इथनंच दाखवतो. ही पाठीमागं बघा, बघा ही पाठीमाग बघा, हे कसं आहे मित्र दिसतोय. तरी वर्ण मित्रांनो दाखवलं नाही, तरी तुम्हाला खाल्लंच दाखवतो. आणि वरणामध्ये उशीर लागेल थोडासा. त्याच्यामुळे पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच तुम्हाला प्रयत्न करणार आपण 100% की सर्व वरचं दाखवणार, म्हणजे दाखवणारच. पण आजचा तर मित्रांनो एवढं तुम्हाला दाखवलं. इकडचं मंदिर बिंदिर तुम्हाला दाखवतो. या साईडला मंदिर बिंदिर तुम्ही मंदिर पण बघितलं, इकडची पाण्याची टाकी पण बघितली. खूप पाणी मित्रांनो स्वच्छ असतं. तर तुम्ही बघा पवन चक्क्या पिक्क्या कसं काय सुंदर दिसत. तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल